स्पर्धा श्रद्धांजली चषक 2022 पर्व आणि जाऊयात आपण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आहे तुमच्या समोर मयूरजी भोईर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद करण, धन्यवाद भाऊ पाटील सर. तर विनंती असेल प्रेक्षकांना, जे आमच्या मेन एंट्री समोर जी प्रेक्षक चेअर्स घेऊन बसलेत, तर त्यांना विनंती असेल आपण खुर्च्या तिकडून रिमूव्ह करायच्या आणि आमच्या उजव्या बाजूला प्रेक्षकांसाठीची जागा आहे तिथे जाऊन स्थानापन्न व्हायचं. विनंती असेल प्रेक्षकांना देखील, मेन एंट्री समोर कोणी थांबू नका, कारण की आमचे मान्यवर तिकडूनच एंट्री करणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण झाला नाही पाहिजे. मान्यवरांना विनंती असेल प्रेक्षकांना, तुमचं सहकार्य महत्वाचं आहे ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी. मॅच सुरू आहे मैदानामध्ये. साबे विपक्ष चिकनगड. टॉस जिंकलाय चिकनगड संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा इथे मात्र निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजेच साबे टीमला. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. तर रुपेश आणि किरण अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. मागची मॅच अगदी रोमहर्षक शेवटच्या मुवमेंट पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. नवापडा संघ शेवटच्या मुवमेंटला काय बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं उत्तरशिव संघ सहजरित्या सामना जिंकेल का, पण त्यानंतर सुरेंद्र आणि ओमकारने काय गोलंदाजी केली, इम्प्रेस केला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव. नवापडा संघाचा दबदबा कायम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी मॅच साबे विपक्ष चिकनघर. रुपेश आणि किरण अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आदित्यचा वापर केला कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. उर्दू विकेटने लेफ्ट आर्म इथे मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढल्या. चेलची संधी दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. चेंडू जातो नो मास लँड मध्ये. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत दुसरा धावेचा इथे मात्र कॉल केला आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघाचं व स्वतःचं अकाउंट ओपन करतोय रुपेश. धावसंख्या झाली 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम साबे संघाची. लेफ्ट उर्दू विकेटने पुन्हा एकदा सजल गोलंदाज आदित्य. माझ्या बॉटम हँडचा वापर केला जातो. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सर्कल वरून क्षेत्ररक्षक येतो. एका धावेचा अवधी होता. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने ते मध्ये स्ट्राईक वर आणलं जातं. किरणला स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आदित्य चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन बॅटिंग करत असताना साबे संघ 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. रुपेशने 2 चेंडू फेस केलेत. 3 धावा एकवटलात. किरण स्ट्रायकिंग एंडवर येतोय. लेफ्ट ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सजल गोलंदाज आदित्य. इथे मात्र चेंडू थांबून खेळला आणि वेट अँड वॉच स्टँड ऑन डिस्पॅच मिळतात 4 धावा. किरणच्या बॅटमधून येतो हा चौकार. या श्रद्धांजली चषक या पर्व दुसरा आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. लेफ्ट उर्दू विकेटने पुन्हा एकदा सजोईल. इथे मात्र फुलोलेनचा चेंडू होता. ऑन साईडला फ्लेक करण्याचा मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाली धावफलकावर 9. शांत सुरुवात करत असताना साबे टीम आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेंवर स्कोर बोर्ड इथे मात्र चालता ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे किरण आणि रुपेशचा. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 9. या षटकामध्ये आपण जर विचार केला तर एक चौकार देखील आलाय.
त्यानंतर दुहेरी स्वरूपाची धाव आणि 3 सिंगल आणि धावसंख्या पोहोचली 9व्या धावसंख्येवर. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता, हा बॉडमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील देखील केली जाते. अपील इथे मात्र फेटाळून लावली आहे आणि पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धाव फलकावर. बिनगडीबाद 9ची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम साबी संघाची. धन्यवाद. अगदी मंत्रमुग्ध करणारं संगीत आपल्याला पाहायला मिळालं डीजे ऑपरेटर्सच्या माध्यमातून. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राहुलचा वापर केलाय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावा खर्च केले तर पहिल्या षटकामध्ये आदित्यने 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यात एक चौकार देखील त्याने खर्च केला होता. बॅटिंग करत असताना साबी संघ 9 धावा एकवटला. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज राहुलचा वापर केलाय दुसऱ्या षटकामध्ये. मोठगाव एंडकडून सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज राहुल. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे रुपेश. राऊंड विकेटने पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू इथे मात्र स्लो मध्ये हाताळला. बॅट्समन पासून दूर पिचिंग करत असताना बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. पहिला चेंडू निर्धाव फेकते गोलंदाज राहुल. स्ट्रायकिंग एंडवर आहे रुपेश. 4 चेंडू सामोरे जात असताना 4 धावा वैयक्तिक एकवटला त्यांनी, तोच रुपेश स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता. चेंडू हवामध्ये घेऊन काढला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. झेलची संधी. इथे मात्र चेंडू नोमास लँड मध्ये विसावतोय. झेलची संधी होती मी मानेन. थोडस मिसजस्ट झालं क्षेत्ररक्षकाकडून आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 11. रुपेश अंडरम क्रिकेट देखील खेळत असतात सातत्याने आपण पाहिलंय. व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे रुपेश. दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली धावफलकावर 11. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये खेळून काढलाय. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र आता कॉल केलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. चांगला एफर्ट होता मी म्हणेन. आता पूर्णपणे जज देखील व्यवस्थित केलं होतं. चेंडू खाली पोहोचले देखील होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये चान्स कन्वर्ट झाला होता. पण जेव्हा जेव्हा आपण झेल पकडताना उलट्या दिशेने धावत असतो त्यावेळी नक्कीच कॅच पकडणं थोडस मेहनतीचं काम असतं. आणि इथे मात्र झेल झाला ड्रॉप. धावसंख्या झाली धावफलकावर. पुन्हा एकदा 2 धावा ऍड केल्या जातात. 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. दुहेरी धाव्यांवर इथे मात्र लक्ष केंद्रित केलंय बॅट्समन रुपेशने. इथे मात्र ब्लॉकल मध्ये चेंडूचा पंचांकडे अपील केली जाते. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र 1 धावा ऍड केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते चिकनगर संघाची. ज्याप्रमाणे टॉस जिंकल्यानंतर योग्य तो निर्णय मी म्हणेन आतापर्यंत सार्थक ठरत असताना संघ नायकाने जो विश्वास गोलंदाजांवर दाखवला तो इथे मात्र आतापर्यंत चांगलं ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरण आणि रुपेश ही जोडी. दुसरं षटक मार्गस्थ. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. राहुलने आतापर्यंत 4 चेंडू फेकले. धावा खर्च केल्या त्या म्हणजे 5. स्ट्रायकिंग एंडवर किरण. इथे मात्र पुन्हा एकदा स्लो मध्ये चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र थोडंसं मिसफील्ड झालंय. दुसऱ्या धावेचा इथे मात्र त्वरित कॉल दिलाय किरणने आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकले आतापर्यंत गोलंदाज राहुलने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 7. पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर गोलंदाज आदित्यने धावा खर्च केल्या होत्या म्हणजे 9. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये
मोठ्या फटक्यांपासून मी म्हणेन वंचित ठेवलंय. मोठे फटके खेळण्याची इथे मात्र संधी दिली नाही. या फलंदाज किरण आणि रुपेशला शांत ठेवलाय. या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि किरणच्या बॅट मधून येतोय हा संघर्षमय षटकार. होईल. हा पहिला ऑफिशियल कॉल आहे. रणवीर 11 अडिवली विपक्ष सोळेगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील चौथी मॅच. तिसरं षटक घेऊन गोलंदाज अजयचा वापर केलाय. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र षटकार खर्च केलाय. षटकार ठोकलाय बॅट्समन किरणने. किरणच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय आणि एक षटकार देखील. 5 चेंडू वैयक्तिक सामोरे जात असताना 13 धावा आपल्या संघासाठी एकवटलात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 2 षटकांअखेरीस 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रुपेश त्याच्या जोडीला आला. रुपेशला इथे मात्र मोठे फटके खेळण्यापासून मी म्हणेन वंचित ठेवलाय. 7 चेंडू सामोरे जात असताना 8 धावा एकवटलात. एकाकी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम साबे संघ. शांत सुरुवात 11.00 सरासरीने इथे मात्र धावा एकवटलात. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अजय. अजयचा वापर केलाय. दोन षटकांअखेरीस धावा आहेत. धावल कव्हर 22 स्ट्रायकिंग एंडवर आहे. बॅट्समन रुपेश थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे दोन्ही संघांना. नक्कीच आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत. त्यापैकी तिसरी मॅच मैदानावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 6 सामने पेंडिंग आहेत. तर विनंती असेल दोन्ही संघांना थोडंसं सहकार्य करा. अजय येतोय गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडवर आहे रुपेश. आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलाय. पॉवर प्लेचं बंधन इथे मात्र संपलंय. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना अजय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवर आहे रुपेश. मात्र पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता. पुल करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केलाय किरणने आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. स्वतः डेंजर एंडला जात असताना किरण 2 धावा होऊ शकतात हे त्याने पाहिलं आणि दुसऱ्या धावेचा त्वरित कॉल दिला आणि 2 धावा एकवटल्या जातात. धावसंख्या होती धाव फलकावर 2 धावेच्या मदतीने 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज अजयचा वापर केलाय. गोलंदाज अजय राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू जातो नो मास लँड मध्ये. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात येतो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा अवधी होता आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रुपेश आणि किरण आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूने किरण चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. मोठे स्ट्रोक खेळतो आणि एका बाजूने रुपेश स्ट्राईक रोटेट स्कोरबोर्ड चालवण्याचा प्रयत्न. एकेरी दुहेरी धावेंवर लक्ष केंद्रित करून धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजय केने गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. 2 दुहेरी स्वरूपाच्या धावा खर्च करत 4 धावा त्याने खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रुपेश मी म्हणेन सातत्याने अंडरम क्रिकेट खेळत असल्यामुळे बॉडम हँडचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. रुपेशच्या बॅटिंगचा आपण जर स्ट्रोक पाहिले. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. पुल करतायत. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. इथे मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल केला डेंजर एंडला. आता मात्र रुपेश आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला धक्का लागतो टीम साबे संघाला. रुपेश बॅक टू द पवेलियन.
बॅटिंग करत असताना रुपेशने 10 चेंडू सामोरे जात असताना मोठ्या फटक्यांपासून नक्कीच त्याला वंचित ठेवलं होतं, शांत ठेवलं होतं रुपेशला. चांगली गोलंदाजी त्याचं प्रमुख कारण आदित्य असतील, त्याचप्रमाणे राहुल आणि या षटकामध्ये अजय चांगली गोलंदाजी करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडवर आहे सचिन. राऊंड द विकेटने गोलंदाज. स्लो रनमध्ये चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अच्छा, ऑफ ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्यापासून इथे मात्र वंचित ठेवलाय. संघर्ष करावा लागतो मी म्हणेन मोठ्या फटक्यांसाठी. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि एक चौकार आणि एकच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीम बॅटिंग करत असताना साबी संघाच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने अजय पुन्हा एकदा सजवेल. आता मात्र आखूड टप्प्यात चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सोडून दिला आणि पंचांनी इथे मात्र दिशा पाहिली आणि पंचांनी वाईट चेंडू इथे घोषित केला आणि धावसंख्या झाली धावफलकावर या अवांत स्वरूपाच्या धावेने 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अजय 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, धावा खर्च केल्या तर म्हणजे 7. 29 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. शांत सुरुवात साबे संघाची आपल्याला पाहायला मिळते. किरण स्ट्रायकिंग एंडवर आहे. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. काव कॉर्नर वरून बॅटिंग साठी क्षेत्ररक्षक देखील आले होते आणि तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या ते धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 31. स्ट्रायकिंग एंडवर आहे किरण. 6 चेंडू 15 धावा वैयक्तिक एकवटलाय. मात्र चेंडू लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर झालाय आणि मिळतायत त्या 6 धावा. पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळाले गणेश होते तिथे. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 37. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने किल्ला लढवतो मी म्हणेन किरण. आपण जर विचार केला तर 7 चेंडू सामोरे गेला आणि 21 धावा वैयक्तिक एकवटल्यात. चांगली बॅटिंग, 2 षटकार 1 चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. तोच किरण बॅटिंग करत असताना अशा प्रकारचे स्ट्रोक इथे मात्र सचिनला देखील खेळावे लागतील, कारण की जो प्रेशर इथे मात्र निर्माण केला होता गोलंदाजी करत असताना चिकनगड संघाने तो रिलीज केलाय. 3 षटकांखेरीज धावा झाल्यात धावफलकावर 37. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सचिनला देखील तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कारण की या मैदानावरती आपण धावा चेस होताना देखील पाहिल्यात. 80 धावा देखील चेस होताना पाहिल्या. आमचे गुणलेखक जयदेव इथे माहिती देत असताना आम्हाला चांगली स्कोर कार्ड मी म्हणेन योग्य रीतीने त्यांनी गुणलेखन करत असताना स्कोर बुक पूर्णपणे सजवली आहे अक्षरशः जयदेवने. धावसंख्या झाली धावफलकावर 37. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज आदित्य. वैयक्तिक 2रं आणि सांघिक असं 4थं षटक घेऊन येतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 37.
मोठा गाव एंड करून आता मात्र सुरुवात करतोय. लेफ्ट आर्म ओर्थ विकेटने पहिला चेंडू फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, टायमिंग झालाय प्रॉपर, मिळताय 6 धावा. धाव संख्या झाली धावफल कव्हरेज षटकाराच्या मदतीने 43 आपल्याला पाहायला मिळते. संख्या झाली धावफलकावर 43. दोन्ही बंधुराज आपल्याला पाहायला मिळतात, सचिन आणि किरण. इथे मात्र आता मध्ये गतीमध्ये परिवर्तन केला होता. पंचांकडे हलकीशी अपील देखील केली होती आदित्यने, कमबॅक केलंय आदित्यने. हा चेंडू निर्धाव फेकलाय, षटकाराचं चोख उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चौथं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली धावफलकावर 43. 3 चेंडू सामोरे जात असताना सचिन वैयक्तिक धावा, एकवटला 6. एक षटकारच आपण पाहिलाय. लेफ्ट आर्म ओर्थ विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र वेगवान चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर. पंचांकडे हलकीशी अपील देखील केली होती. खोदून काढण्याचा इथे मात्र प्रयत्न होता सचिनचा, पण चेंडू शरीराचा वेध घेतो. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 44 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इकडे बाद 44 स्ट्राईकवर येतो. आता मात्र एका बाजूने मी म्हणेन काय बॅटिंग करतो. 2 षटकार आणि 1 चौकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. तोच किरण स्ट्रायकिंग एंडवर येत असताना 7 चेंडू आज सामोरे गेलाय आणि 21 धावा वैयक्तिक एकवटलात बॅटिंग करत असताना साबे संघासाठी. आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र फुलवलेनचा चेंडू होता, पंचांकडे अपील देखील केले जाते. फर्स्ट ली मध्ये चेंडू जातो आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. वेगवान चेंडू होता, सातत्याने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौथी लेग बायस इथे मात्र आम्हाला गुणलेखक जयदेव सांगत असताना एक ऑफिशियल स्कोररची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतो जयदेव. धावसंख्या झाली धावफलकावर 45 ही आपल्याला पाहायला मिळते. चौथी लेग बायस सांगत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस आहे, मेजवानी होती आणि तिला फेकून दिलाय. षटकार येतोय तो म्हणजेच बॅट्समन सचिनच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने 50 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या बॅटिंग करत असताना साबे संघाची. 2 षटकार अखेरीस कुठेतरी धावा अशा वाटत होत्या की थांबलाय, पण त्यानंतर सचिन आणि किरणने जी धुवाधार खेळी केली आहे मैदानावरती, रुपेशने नक्कीच थोडंसं निराश केलं होतं, पण काही हरकत नाहीये. इथं मात्र चांगली आता सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते साबे संघाची. चौथं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली धावफलकावर 51. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर आदित्यने धावा खर्च केल्या होत्या 9. दुसऱ्या षटकामध्ये राहुल तर गुरुशेद गोटे साहेब यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुरुशेद गोटे साहेब या व्यासपीठावर सुस्वागतम. आमच्या मान्यवरांचं नक्कीच हार्दिक आणि मनपूर्वक असं स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावर 51. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. आकुटब्या चेंडू होता, चेंडू मध्ये आहे, चेंडू जातो नोमास लँड मध्ये. पहिली धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि 2 धावा वेगाने कंप्लीट होतात. इथे मात्र आता मात्र आदित्यचा स्पेल समाप्त झाला आणि आदित्यने 12 चेंडू मध्ये अवघ्या 25 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पण तेवढेच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते किरण आणि सचिनच्या माध्यमातून. वैयक्तिक 6 चेंडू 14 धावांचं योगदान दिलं सचिनने आणि 8 चेंडू सामोरे जात असताना 21 धावा एकवटल्या तर म्हणजेच किरणने आणि धावफलक झाले धावफलकावरती 53 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात साबे संघाची आपल्याला पाहायला मिळते. चला थोडस स्पीडअप करा विनंती असेल. आपल्याला 5 मिनिटांमध्ये 1 षटक फेकणं अनिवार्य आहे. विनंती आहे चिकनगर संघ, अजूनही 6 सामने पेंडिंग आहेत. गोलंदाज शुभमचा वापर केलाय.
4 षटकांखेरीज धावा आहेत धावफलकावर 53 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शुभम येतोय या स्लॉगरच्या षटकामध्ये, ज्याला हानामारीचं षटक असं म्हटलं जातं. आणि हानामारीच्या षटकामध्ये किती धावा एकवटेल साबे संघ. किरण स्ट्रायकिंग एंडवर, सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 21 धावा एकवटल्यात किरणने. सचिन 14 धावेवर खेळत असताना 2 षटकार सचिनच्या बॅटमधून देखील पाहिलेत. गोलंदाज शुभम येतोय गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू, फुलवलेचा चेंडू कार्पेट ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात आहे. एका धावेचा अवधी होता, एक धाव कंप्लीट केली जाते. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित होते. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 54 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगरचं षटक अजूनही मैदानावरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. शुभम गोलंदाजी मार्कवर अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर येतो बॅट्समन सचिन. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी. यष्टीरक्षक येतोय आणि इट्स माय कॅच. फलंदाज बाद होतोय. सचिनला मैदान सोडावं लागतं. 54 या धावसंख्येवर लागणारा दुसरा धक्का साबे टीमला. मंत्रमुग्ध करणारं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. म्हणतात ना, साई की माया कभी धूप कभी छाया, तसंच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय. दुसरा धाव वेगाने कंप्लीट केली जाते. स्वतः कॉल देत असताना आपल्याला पाहायला मिळाले बिंदास होते. स्ट्राईक इथे मात्र जास्तीत जास्त किरणला हवी आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 56. सलामीला येत असताना किरण चांगली फलंदाजी करतोय साबे टीमसाठी. ओव्हर द विकेटने शुभम सजल गोलंदाजी मार्कवर. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केले. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि चेंडूची फेकी देखील व्यवस्थित होते. पण 2 धावेचा अवधी होता. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जातात. धावसंख्या होते धावफलकावर 58 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ आयोजित श्रद्धांजली चषक आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचं 3रा दिवस. ओव्हर द विकेटने शुभम. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. स्लॉगरच्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत. 5 धावा खर्च केल्या त्या शेवटच्या षटकामध्ये आणि एक यश देखील संपादन केलंय गोलंदाजी करत असताना या चिकनघरचा गोलंदाज शुभमने. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सजोल. स्ट्रायकिंग एंडवर आहे किरण. फुलटॉस चेंडू आहे. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर पंचांचा सिग्नल येतो. मिळतात त्या 4 धावा आणि धावसंख्या होती धावफलकावर या चौकाराच्या मदतीने 62 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 17चा इथे मात्र खेळ समाप्त झालाय आणि 63 धावांचं आव्हान असणार आहे. म्हणजे बॅटिंग करत असताना चिकनघर संघाला. आणि ज्यावेळी दुसऱ्या सत्राला नक्कीच सुरुवात होईल तर मी समालोचन कक्षामध्ये इन्व्हाइट करतो तो म्हणजेच हेदुटणे गावचा गोड आवाज करणकांत सर यांना. आणि मी विनंती करतो यापुढील मॅच असेल चोळेगाव विपक्ष रणवीर 11 अडिवली. तर दोन्ही संघाचा संघनायक टॉस साठी आपण सज्ज व्हायचं आहे. तिथे सादरीकरण कक्षामध्ये सज्ज आहेत भाऊ पाटील सर. त्यांना विनंती आहे आपण टॉस करून घ्यायचा आहे. चोळेगाव विपक्ष रणवीर 11 अडिवली. तर या दोन्ही संघाचे संघनायक. आणि उद्या बघा सर्वांसाठी भोजनाची देखील व्यवस्था केली जाणार आहे मुकेशदादांच्या आपण त्या माध्यमातून. खरकास त्यांच्या मातोश्री आपल्यात नाहीये. त्यांच्या स्मरणार्थ आपण जेवणाची उत्तम सोय खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी. चला चोळेगाव संघाचे संघनायक आणि रणवीर अडिवली संघाचे संघनायक. एका बाजूला विजय पवार तर दुसऱ्या बाजूला आपण प्रत्येक म्हात्रेला पाहू शकता. 2 कॅप्टन या कारण या टॉस साठी लगेच आपण तर विकी देखील येत आहेत. विक्रांत पाटील येत आहेत. आशिष देखील आपण इलेक्शन मध्ये पाहू शकता. चला या विक्रांत अडिवलीचे कॅप्टन लगेच या.
तर पोलीस पाटील साहेबांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दादा या. तर ह्या गावचे पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जातोय. चोळेगाव विपक्ष रणवीर 11 अडिवली मध्ये टॉस करायचंय. टॉस जिंकला आपण येतोय. विक्रांत काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कराल तर विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांतर रोखण्याचं, कारण की त्यांची बॅटिंग लाईनअप पण चांगले, विजय पवार सर्व. नाही, नक्कीच या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी आम्हाला संधी भेटली नव्हती आणि यावर्षी संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तर आपण आता रणवीर नीरज कॅप्टन, आपण बॅटिंग करायची आता, तर विपक्ष संघावर किती धावांचं लक्ष ठेवाल? 60 ते 65 धावांचं लक्ष ठेवू. 60 ते 65 धावा. असे कोणते फलंदाज आहे की ज्यांनी चांगली बॅटिंग केली तर 60 ते 65 धावा तुम्ही उभाराल? विजय पवार आहे, करण भाने, योगी भाने. या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. तर बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज होते, टॉस जिंकला आपण चोळेगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी. आमचे साथी समालोचक करण कळण हे डुटणे यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू बाळू पाटील सर आणि मयूर भोईर सर. श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. दिवस तिसरा आणि हा सामना तुमच्या समोर येतोय तो म्हणजेच तिसरा साबे आणि चिकनगर मध्ये. पहिल्या डावामध्ये 62 उभारलेले आहेत. आमचं मुख्य व्यासपीठ पाहायला मिळेल. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल साहिल पाटील जे गावदेवी गिरिजामाता तृणबिलीचे विद्यमान कर्णधार आहेत, संघनायक आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकाल अजूनही आमचे मान्यवर गणेशजी वाडेकर, धनंजय यांना आपण बघताय त्या ठिकाणी. त्यानंतर आपण बघताय संदेशजी पाटील, मयुरेशजी भोईर साहेब आणि काका देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर चोळेगावचे अरविंद चौधरी जर आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट करण काळ. तर 62 धावा उभारलेल्या आहेत. 62 for 2 साबे. पहिला डाव संपला. चिकनगरचा हा दुसरा डाव असेल ज्यामध्ये ते बॅटिंग करतील. 63 धावसंख्येसह त्यांच्यासमोर लक्ष असेल. 12.60च्या सरासरी ठिकाणी बॅटिंग करावी लागेल. आघाडीला आपण बघतोय फलंदाज येत आहे ते म्हणजेच गिरीश आणि निकेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक बॉलिंग मार्कवरती बिंदास पाटील. चला अंपायर्सने या ठिकाणी आता टाइम सेट करायचा. बरोबर 12:13 सामन्याला सुरुवात. विश ऑल द बेस्ट. पहिला षटक घेऊन गोलंदाज बिंदास पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इनसाइड आउट. हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक समोर. निकेश पाहायला मिळाले. सुपर झेल. पहिल्या चेंडूवरती विकेट. शून्यावरती बाद. गिरीश ऑप्शनचा थोडा बाहेर. इनसाइड आउट. वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जात असताना खूप सुंदर झेल टिपला तो त्या ठिकाणी निकेश यांनी. बिंदासला पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय. 63 धावा ते डिफेन्स करतायत चिकणगरचा अगेन्स्ट आणि पहिल्या चेंडूवरती सफलता. बाद झाला तो गिरीश. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात ते निकेश आणि येत आहेत ते तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय केणे. शफल झाला ते ऑन साइडला वळवतात. गॅप मध्ये चाललाय चेंडू. मिड विकेटला मोठी गॅप आहे. सीमा रेषेच्या जवळ चाललाय चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचा वाक्या बाहेर. सीमा पार. 4. अकाउंट या ठिकाणी ओपन होत असताना धावफलकाचं निकेश याच्या बॅटमधून. निकेश भोईर
शफल झाले, फुल टॉस होता, बसले त्या ठिकाणी मिड विकेटला, एलिव्हेशन या फटक्यामध्ये सीमा पार जातोय चेंडू, 6 धावसंख्ये करता षटकार. ते खूप चांगले गुणलेखक बिपिन दुबे येतात. या बिपिन दुबे, स्वागत आहे आपलं देखील. एक जबरदस्त गुणलेखन आरडोली गाव म्हटला तर विजय पवार नंतर नाव कुणाचं घेतलं जातं तर आमचे बिपिन दुबे. बिपिन दुबे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट करण काळन. धावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एक चौकार एक षटकार आलाय तो निकेश भोईरच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर त्याचा अगेन्स्ट आक्रमण पाहायला मिळतं. शॉर्ट कव्हरमध्ये हा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर डायव्हर्ट झाला. 1 रन घेण्याचा उद्योग होता आणि ती 1 रन या ठिकाणी पूर्ण करण्यात येते. 11 for 1. 11 वरती 1 गडी बाद ही धावसंख्या सध्या आपण बघतोय मसोबा चिकनगरची. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा, उद्याचा 4था दिवस असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये स्वर्गीय सुमन रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे प्रमुख आयोजक समाजसेवक आदरणीय श्री मुकेशजी रामदास पाटील साहेब यांच्याकडून सर्वांसाठी दुपारच्या लंच जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये सर्वांसाठी जेवण असेल या ठिकाणी. डाऊन द ग्राउंड हा चेंडू चालला डीप मध्ये. निकेश भरपूर वेगाने, गुड फिल्डिंग, फेक ॲक्युरेट आली नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगाने. एका धावेवरती समाधान मानण्यास भाग पाडला या ठिकाणी. 1 रन मिळते आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 12 वरती. पहिल्या डावाचा बॅटिंग कार्डकडे आपण जाऊया. आघाडीला येत असताना आपण जर बघितलं 13चं योगदान दिलं होतं ते फलंदाज रुपेशने, किरणने अफलातून बॅटिंग केली, ज्याने 13 चेंडूंचा सामना केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, 1 चौकार. त्याने धावा उभारल्या त्या 30 धावा. तर 14चं योगदान दिलं ते सचिनने पहिल्या डावामध्ये. ऑफसमचा बाहेर होता, हवेमध्ये खेळले. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि सरळ हा चेंडू चालला आता एक्स्ट्रा कव्हरचा बाहेर. चौकार इथे मिळेल. पहिलं षटक संपन्न. धावा 1 गडी बाद मसोबा चिकनगरच्या 16. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न. धावा पाहायला मिळतात एकंदरीत 16 धावा. 12.60 आस्किंग रन रेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात गोलंदाज बिंदासने केली होती, 0वरती बाद केले होते ते फलंदाज गिरीशला आणि त्यानंतर निकेशने हा मोर्चा सांभाळला. खरा होता त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले, 1 षटकार, 2 सिंगल पाहायला मिळाल्या आणि धावफलक त्याने 1 सिंगल आली त्याच्या बॅटमधून, तर 1 सिंगल आपण अजय केणेच्या बॅटमधून बघितले. धावा एकंदरीत 16 पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा सामना करत असताना निकेश भोईरच्या बॅटमधून आलेले आहेत ते आतापर्यंत 15 धावा. सुरुवात चांगली करतात निकेश. जरी गिरीश बाद झाले असले तर एका बाजूने डावाला पुढे नेण्याचं ते कार्य करतात. 62 उभारलेले आहेत आणि त्यांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे असं सांगतोय तो फलंदाज निकेश भोईर. सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच अजय केणे. टप्प्याचा चेंडू होता, उकरतात गॅप मध्ये, हाफ ट्रॅकरला वळवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार 4. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपण बघितला. पहिलाच सचिन पाहायला मिळतं दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या समोरच्या एंडकडून लेग लान्स काढण्याचा प्रयत्न होता, अपील करण्यात आलं होतं. स्ट्रायकिंग एंडला थांबले त्या ठिकाणी साहिल डायरेक्ट हिट करण्यापासून थांबले. अंपायरचा लेग बायचा इशारा आणि ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन होत आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री मुकेश रामदास पाटील साहेब, जे समाजसेवक आहेत या विभागातील. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2022च्या या पर्वामध्ये. धावफलक आपण बघतोय 21 वरती. 1 गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. षटकातील आपण बघतोय अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला.
टाळा आपसूक आला मध्ये असलेल्या खेळाडूंचा, कारण चेंडू तितका चांगला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी ओव्हर द विकेटने आले ते सचिन आणि टप्पा पडला. त्यानंतर हा चेंडू आणखीन आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते यावेळेला भरपूर वेगाने. यावेळेला आपण जर बघितलं तर हा चेंडू, अगोदरचा चेंडू थोडा लेन पुढे, यावेळेला थोडी पुढे होती आणि खेचण्याचा प्रयत्न फसला तो फलंदाजाचा. बघतो आपण कशा पद्धतीनं ऑफसमचा बाहेर निघत असताना क्रॉस बॅटेड या ठिकाणी उचलायचं होते या चेंडूला फलंदाज निकेशला. स्टेप आउट झालेत, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यात आला, अपील करण्यात आला कॉट बँड साठी. व्हाईट बॉल, जास्त बाहेर हा चेंडू होता आणि लगेच अंपायरचा इशारा आला तो व्हाईट बॉल. अवांतर एक धाव मिळते. धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते सध्या 22 वरती सफल झाले होते आणि जास्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. अंपायरचा लगेचच इशारा आला तो व्हाईट बॉल. सचिन पुन्हा एकदा समोरच्या कडून स्विच हिटचा प्रयत्न आणि तो होईल सफल. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू एलिव्हेशन या फटक्यामध्ये वाऱ्याशी वार्तालाप करत असताना सीमा पार षटकार. थँक्यू डीसे. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या आणि आता इथे बॅटला नक्कीच उलटी करावी लागली. स्विच केलं स्वतःला आणि बॅकवर्ड पॉइंटला फेकून दिलं चेंडूला. टॅप करतात, फॉलो करण्यात आलं होतं चेंडूला. या ठिकाणी ऑफसमचा बाहेर हा चेंडू होता, थोडेसे ऑफसमला सरसावले आणि टॅप करण्यात आलं. कवच मध्ये हा चेंडू आपण बघितला इनफिल्ड मध्ये. सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली ती फलंदाज निकेशने. षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 29 एक गडी बाद झाला, तो शून्यावरती बाद झाला आणि त्यानंतर 29शी पार्टनरशिप पाहायला मिळते. ती या डावाला पुढे नेते, कारण खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं 22चं योगदान दिलंय ते निकेश भोईरने आणि दुसऱ्या बाजूने 5चं योगदान देत असताना अजय तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगली पार्टनरशिप 29 आतापर्यंत चिकनगरसाठी लक्षाचा पाठलाग करतायत ते. एकंदरीत आपण बघतो 63. सो अजूनही 34 धावसंख्येची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. या डावामध्ये बॅटिंग करत असताना जीवदानी क्रिकेट संघ साबेचा विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतो तो मोसोबत चिकनगर. 11 आता 33 आस्किंग रन रेट असेल. ते आस्किंग रन रेट 12.60 होतं, ते आता 11 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. 11.33 आस्किंग रन रेट थोडं कमी होत असताना त्याचं कारण निकेशने खूप चांगली बॅटिंग केली. 8 चेंडूंचा सामना केला, 22 वरती ते इंडिव्हिज्युअल खेळतात. ब्रेकथ्रूच्या शोधात नक्कीच असेल दुसऱ्या बाजूने साबे संघ, कारण 29शी पार्टनरशिप फोडावी लागेल, कारण या भागीदारीने कुठेतरी आता धावांचा वेग वाढवला 2 षटकांमध्ये. बिंदास पुन्हा एकदा कंटिन्यू करतात 3ऱ्या षटकामध्ये. ऑफसमचा बाहेर या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा सरळ बॅटने प्रयत्न होता, सांगतात त्या ठिकाणी हेच फलंदाज निकेश. समोर माळ खेळायचं होतं, परंतु त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू कायसा बाहेर निघत असताना अगोदरच पिचिंग बाहेर होती ऑफसमचा आणि पहिला चेंडू येतोय तो बिंदासचा निर्धाव. शफल झालेत, खाली बसले आणि यावेळेला देखील फॉलो करण्यात आलाय. चांगला चेंडू लागोपाठचा दुसरा येतोय तो निर्धाव. बिंदास कमबॅक करतात. पहिल्या षटकामध्ये जरी 16 धावा गेल्या असल्या तरी त्यांच्यावरती विश्वास खऱ्या अर्थानं संघनायकाने दाखवला आणि ते पुन्हा एकदा आले. आणि या षटकामधले 2 चेंडू निकेश भोईरच्या अगेन्स्ट येत आहेत ते निर्धाव. आक्रमण नक्कीच करेल निकेश, कारण आता 16 मध्ये गरज आहे ती 34शी. फुल टॉस होता, लॉफ्टेड ड्राइव्ह आहे, लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी किरण, सुंदर क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आता एक रन. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेक लगेचच ॲक्युरेट आली नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्टेप आउट झाले होते लेन पर्यंत ते आपल्याला पाहायला मिळाले पोहोचत असताना. 1 रनने धावफलक 30 वरती जाऊन पोहोचले. 15 मध्ये 33चं समीकरण या सामन्यामध्ये आता चिकनगर या संघासमोर. ही भागीदारी कुठेतरी आता थोडी धावसंख्येची गती कमी करत असताना देखील पाहायला मिळाली, कारण 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. त्यानंतर येते एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडला असेल आता अजय केणे. बिंदास लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ऑफसमचा बाहेर होता, मिस टायमिंग हवे मध्ये शॉर्ट कव्हरच्या दरम्यान सचिन पाहायला मिळाले. चुकी नसेल, झेल त्याने टिपलाय. विकेटचं बदन 30 वरती दुसरा धक्का आणि सामन्याचं चित्र आता 14 मध्ये 33ची गरज.
वरती 2 धक्के आता आपल्याला पाहायला मिळतात. इथून कमबॅक करतो या षटकामध्ये बिंदास पाहायला मिळतोय. जो कंटिन्यू केलं त्याने षटक तिसरं आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1 रन 1 विकेट सोबत. फुलटॉस होता हवेमध्ये खेळलेत लॉंग ऑफला धावतोय त्या ठिकाणी किरण आणि त्याला भेदून हा चेंडू जाईल आता सीमा पार. लॉंग ऑफ सीमा पार 4. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो किरण चेंडू पर्यंत आले आणि त्यांना भेदून हा चेंडू सरळ गेला. ज्या ठिकाणी तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डरचा बायसिकल पाहायला मिळतात. त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. 29 समीकरण चेंडू शिल्लक 13. 34 आतापर्यंत बिंदास. फुलर लेंथ होता फ्लिक केला डीप मध्ये लॉंग ऑनला चेंडू चालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलला चेंडूला फेक करतायत. फेक ही थोडी ऑर्थोडॉक्स होती परंतु कलेक्टिंग चांगली करतात त्या ठिकाणी गोलंदाज. बिंदास षटक संपन्न. 3 षटकांमध्ये 2 गडी बाद. मसोबा मानेरे मसोबा चिकनकर माफ करा जाऊन पोहोचले ते 35 वरती. सामन्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे ते 28 धावसंख्येची. जर आपण बघितलं निकेश 13 चेंडूंचा सामना करत असताना 28 वरती खेळतात आणि ही विकेट भरपूर महत्वाची असेल या सामन्यामधले. आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत भोई जे कॅप्टन आहेत मैदानाच्या आतमध्ये आले. स्क्रीनवरती तुम्ही बघताय ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ज्यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय श्री विनोददादा पाटील आपणास या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अर्थातच गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली यांच्या माध्यमातून मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर याच दरम्यान आपण एक सन्मान आहे पिंट्या पाटील यांना विनंती करतो की आपण आमचे एक अतिशय चांगले गुणलेखक बिपिन दुबे यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त गुणलेखक आणि एक आमचे खूप चांगले मित्र बिपिन दुबे या आपलं देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. अर्डोली गाव म्हटलं ना विजय पवार नंतर आपण बघितलं बिपिन दुबेचं जास्ती करून क्रिकेटमध्ये नाव चर्चित आहे. अतिशय चांगले आमचे गुणलेखक बिपिन दुबे धन्यवाद. मॅचच्या दिशेने जिथे सज्ज आहेत करणकर. नक्कीच सन्मान त्या ठिकाणी होतोय. बिपिन दुबे एक चांगले स्कोरर आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील ते योगदान देतील. त्यांना नक्कीच आमंत्रण असेल की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जयदेवला देखील रिलिव्हरची गरज आहे. धावसंख्या 35 2 गडी बाद 12 मध्ये 28 समीकरण या सामन्यामध्ये आहे ते आता मसोबा चिकनकर या संघासमोर. मैदानाच्या आतमध्ये निकेश जे आघाडीला आले होते 13 चेंडूंचा सामना केलाय 28 वरती ते खेळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने प्रशांत भोईर जे 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. अर्थातच बाळा तुम्हाला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती रुपेश येत आहे या संघामधील एक सिनियर खेळाडू. बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतील रुपेश. 12 मध्ये 28. आता आस्किंग रन वाढलंय जाऊन पोहोचलंय 14 वरती. समोरच्या एंडकडून अर्थातच मोठा गाव एंडकडून तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाज रुपेश. बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू घेऊन निकेशसाठी सेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर टू बॉलर एट साइड स्क्रीनच्या दिशेने हा चेंडू चाललाय. टप्पा पडला सीमा पार 4. पडायच्या दिशेने बोलवत आहेत आपण या कल्पेश बाने जे संघनायक आहेत अडोलीचे. सर्व खेळाडू अडोलीचे कॅप्टन आपल्याला आमंत्रित करतात आपण यायचं व्यासपीठाच्या दिशेने. धावा 4 ने पुढे जातात एकंदरीत आपण बघतोय त्या म्हणजे 39 वरती आणि समीकरण 24 ची गरज 11 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. नॉट आउट 32 अनस्टॉपेबल निकेश भोईर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. त्याला थांबवावं लागेल या धावसंख्येला रोखायचे असेल तर. साबेला आडव्या पाटने पूल केलाय हवेमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फक्त बनेल आता प्रेक्षक. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो दैदिप्यमान षटकार. षटकार आता आलाय आणि धाव फलक बहरत असताना तुम्हाला पाहायला मिळेल 45 वरती 45 वरती धाव फलक जाऊन पोहोचले. 2 गडी बाद 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची आता गरज आहे. 38 वरती नॉट आउट 15 चेंडूंमध्ये अफलातून.
अगोदरच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये मनोज जोशीने नॉट आउट 15 चेंडूमध्ये 39 ची खेळी केली होती. इथे 15 मध्ये 38, आतापर्यंत 18 धावसंख्येची गरज 10 चेंडूंमध्ये. वापिस होता बॅक टू दी बॉलर, कॉट अँड बोल्डची संधी होती. त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली. फॉलो थ्रो मध्ये रुपेशचे प्रयत्न चांगले होते, एफर्ट चांगले, परंतु चेंडू निसटला कारण पावा पॅक शॉट होता डाऊन दी ग्राउंड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो अगदी पुढ्यामध्ये सरळ बॅटने पावा पॅक शॉट, दोन्ही हातांनी त्या ठिकाणी हाताला ब्रश झाला चेंडू रुपेशच्या. धाव 1 मिळते, त्यानंतर डायव्हर्ट झाला एक्स्ट्रा कव्हरला. सिंगलने धाव फलक पुढे जात असताना 46, 17ची गरज 9 चेंडूंमध्ये. 17 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. स्ट्रायकिंग एंडला आता आपण बघतोय प्रशांत भोईर. रुपेशचं कमबॅक कसं असेल? 3 मध्ये आतापर्यंत 11 त्याने खर्च केल्यात. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता, येस इट इज आउट. मधोमध गवसले, कमी गतीने हाताळलेला हा चेंडू या ठिकाणी फसले, पायावरती आदळला. लेग बिफोर 46 वरती तिसरा गडी बाद मसोबा चिकनगरचा. थँक्यू डिसे. श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व समाजसेवक आदरणीय श्री मुकेश रामदास पाटील साहेब यांचे पिताश्री कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पुंडलिक पाटील साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा. उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री स्वर्गीय सुमंत पाटील यांच्या स्मरणार्थ देखील सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये दुपारी मात्र या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवणाची, लंचची. त्याचा देखील सर्वांनी नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आस्वाद घ्या. सामन्यामध्ये आपण बघतोय 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि रुपेशने कमबॅक केलं. 14 चेंडू, ज्या 4थ्या चेंडूवरती प्रशांत भोईरची विकेट त्यांनी मिळवली. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते आदित्य पाटील असतील स्ट्रायकिंग एंडला. 8 चेंडूमध्ये 17 आणि त्या धावा कंपल्सरी आता असतील कारण 3 विकेट पाहायला मिळतात त्या चिकनगरच्या. गती कमी होती, टो एंडला लागला, खाली चाललाय कार्पेटच्या साहाय्याने डीप मध्ये चेंडू मिड विकेटला. फर्स्ट अँड कम्प्लीट. सेकंडचा कॉल, नॉस्ट्राक एंडला फेकी स्ट्रायकिंग एंडला करणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी नॉस्ट्राक एंडला केली. डेंजर एंडला निकेश भोईर वेगाने पोहोचलाय. धाव फलक 2 ने पुढे जातं 48 वरती. सामन्यामध्ये 15ची गरज, चेंडू शिल्लक 7. धाव फलक सध्या आपण बघतो 48 वरती. 7 मध्ये 15चं समीकरण आहे. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. ज्या रुपेशने 13 देखील खर्च केल्यात, 1 विकेट देखील मिळवली आहे, त्याच्या षटकातील शेवटचा चेंडू. लुवा फुल टॉस अटेम्प्ट केलाय ऑन साइडला. अंपायरचा नो बॉलचा इशारा. 1+6 सोने पे सुहागा. आठ धावसंख्येची गरज आणि आता चेंडू शिल्लक आहे 7. या षटकाराने बरंचसं अंतर कमी झालं. 12th मॅन थोडे आता नाराज असतील आमचे, कारण या ठिकाणी हा चेंडू महत्वाचा होता. मी अगोदरच म्हटलं नो बॉल हाताळला, 7 धावा आल्या. 8ची गरज 7 चेंडू मध्ये. आखू टप्प्याचा आणि सरळ पाठवलाय स्क्वेअर लेगचा वरतून, लागोपाठचा येतोय. दुसरा फटका आदित्यच्या बॅट मधून. 6 धावसंख्ये करता. धाव फलक 61 वरती आणि अवघ्या 2 धावसंख्येची गरज 6 चेंडूंमध्ये. शेवटच्या 1 चेंडू मध्ये 13 धावा दिल्या आणि सामन्याचं गणित आता पूर्णपणे बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावसंख्येची गरज 6 चेंडूंमध्ये आणि त्या कंपल्सरी असतील. आज नक्कीच ही माहिती आम्हाला GTCचे मेंबर आमचे देतात. आज सुभाषजी पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून अंपायरिंगसाठी तुम्हाला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये एकही डिसिजन असा नाहीये. 3ही अंपायरचं मी कौतुक करेन खऱ्या अर्थानं. निरंजनजी सावंत सर आणि आमच्या स्क्वेअर लेगला अंपायर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की थर्ड अंपायरकडे एकही डिसिजन आतापर्यंत सोपवण्यात आलेला नाहीये. म्हणजे ऑनफिल्ड जे डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतात ते अतिशय तंतोतंत पाहायला मिळतात. अफलातून ग्रेट अंपायरिंग. चला आपण 30 मिनिटं लेट आहोत आजच्या दिवसामध्ये. सो हरी अप. आज एकंदरीत 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. सो अंपायर्सना देखील मी सूचना करेन, खेळाडूंना आपण जास्त वेळ एकत्रित येऊ देऊ नका. 2 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूंमध्ये.
बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय स्वीट शीटच्या माध्यमातून सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि अखेर हा सामना अवघ्या 4.1 षटकामध्ये विजयी झालेला आहे तो मसोबा चिकनगर संघ. असं वाटलं या षटकाच्या अगोदर की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, परंतु शेवटचा चेंडू जो होता जिथे 7 मध्ये गरज होती एकंदरीत